बातमी आहे साताऱ्यातून। पुण्यातील पोर्शे कार प्रकरणी मोठी अपडेट समोर येते आहे। महाबळेश्वरचं हॉटेल अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात आहे। प्रशासनानं हॉटेल अग्रवाल कुटुंबियांना दिल्याचं कळत आहे। शासकीय जागेवर असल्यानं हॉटेल सील केलं गेलं होतं। तर पुण्यातल्या पोर्शे प्रकरणी ही मोठी अपडेट आहे। महाबळेश्वरचं हॉटेल हे अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात प्रशासनानंच दिलंय। प्रशासनानं हॉटेल अग्रवाल कुटुंबियांना दिलेलं आहे। ही नवीन माहिती या प्रकरणी समोर आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याकडून। राहुल, या प्रकरणासंदर्भात काय अधिक माहिती समोर येते? दीपाली, खरं तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे धक्कादायकच म्हणावं लागणार आहे। कारण एका बाजूला एमपीजी क्लब ही जी काय 5 स्टार हॉटेल आहे ते ताब्यात घ्या, त्याच्यावर बुलडोझर चालवा आणि ते संपूर्ण हॉटेल हे जमीनदोस्त करा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले होते। आणि त्यानंतर त्यातलं अतिक्रमण काढून त्या ठिकाणी ते हॉटेल सील करण्यात आलं होतं। आता ह्याच्या सगळ्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला सांगावं लागेल। ती म्हणजे पोर्शे कार प्रकरण झाल्यानंतर त्या अग्रवाल कुटुंबियांचं एक हॉटेल हे महाबळेश्वरमध्ये एमपीजी क्लब या नावाखाली 5 स्टार हॉटेल असल्याचं एकंदरीत समोर आलेलं होतं। आणि त्यानंतर ते हॉटेल हे प्रशासनानं ताब्यात घेतलेलं होतं। ती जी जागा आहे ती लीजवर म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात शासनाकडून त्या अग्रवाल कुटुंबियांना देण्यात आली होती। आणि त्या अग्रवाल कुटुंबियांनी त्या ठिकाणी खाजगी वापरासाठी न वापरता ती जागा ही व्यवसायाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल उभं करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी हॉटेल हे मोठ्या प्रमाणात चालू होतं। असं असल्याची गोष्ट समोर आल्यानंतर हे हॉटेल सील करण्यात आलं आणि प्रशासकीय यंत्रणेनं त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलेलं होतं। आता सगळ्यात महत्वाचं, एका बाजूला एका जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच खुर्चीवर बसून हे हॉटेल पूर्णपणे नादुरुस्त करण्याचं आदेश काढलेला असताना दुसऱ्या बाजूला त्याच खुर्चीवरून दुसरे जिल्हाधिकारी आदेश काढतात की ती संपूर्ण प्रॉपर्टी ही पुन्हा अग्रवाल कुटुंबियांकडे द्यावी। त्यामुळे हे खरं तर सगळं धक्कादायक आहे। एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांनी ती जमीन दुरुस्त करा हॉटेल म्हणून सांगण्याचे आदेश दिलेले असताना दुसरीकडे मात्र तेच हॉटेल पुन्हा त्याच कुटुंबियांकडे सुपूर्द केलं जातं। थोडंसं धक्कादायकच म्हणावं लागणार आहे। याच्यामध्ये काही राजकीय कुठली जाणर आहे का हेही पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार। निश्चितच राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान तक्रारदाराची प्रतिक्रिया काय आहे आपण पाहूयात। नमस्कार, मी अभयसिंह हवलदार, किल्लेदार प्रतापगड। एमपीजी क्लब महाबळेश्वर जे विशाल अग्रवालचं होतं त्यांच्या विरोधात 23 एप्रिल 2024 रोजी मी तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी दुड्डी यांनी त्यांचं बार सील केलं, अनधिकृत बांधकाम तोडलं, हॉटेल सील केलं। या गोष्टीला 1.5 वर्ष झालीत। माझ्या तक्रारीमध्ये पहिल्यांदाच होतं की ज्यांनी भाडेपट्ट्याचं नियमांचं उल्लंघन केलं त्यांना परत देण्यात येऊ नये। तरी देखील 1.5 वर्षांनी असा कुठला करिश्मा झाला जे पुन्हा तीच लीज म्हणजे तेच भाडेपट्टीदार म्हणून विशाल अग्रवाल यांना पुन्हा देण्यात आलं। मुळात त्या मिळकती माझी तक्रार अशी होती की त्याचा जो आपण मुख्य त्यांचा प्रवेशद्वार आहे त्यावरती जो बोर्ड फलक लिहिला आहे त्याच्यावरती पूर्णपणे त्यांनीच लिहिलेला आहे की रहिवास वापर, तरी देखील तिथं वाणिज्य वापर केला जात होता। त्यानंतर स्वतः भाडेकरू असताना त्यांनी परत ते दुसऱ्याला भाड्याने दिलं होतं, रिजंट नामक जी कंपनी आहे त्यांना। म्हणजे याचा अर्थ असा होता की पूर्ण नियमांचं उल्लंघन करून त्यांनी ती मिळकत वापर सुरू होता राजरोसप्रमाणे। दुड्डी साहेबांनी त्याचं